पुणे महापालिकेचा अजब कारभार बघायला मिळतोय। ज्या पाडण्यात येणाऱ्या सिंहगड रोडवरील उड्डाण पुलावर 2 कोटींची रोषणाई करण्यात आली आहे। नियोजित मेट्रोसाठी 66 ठिकाणी आता पूल फोडला जाणार आहे। पुणे पालिकेतील विद्युत विभागाच्या प्रस्तावाला ही मंजुरी प्राप्त झाली आहे। नागरिकांमध्ये करोडोंच्या खर्चावर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पूल नियोजित मेट्रो मार्गासाठी तब्बल 66 ठिकाणी फोडला जाणार आहे। सिंहगड रोडवरील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी पुणे महानगरपालिकेकडून नव्याने एक ब्रिज बांधण्यात आला। मात्र आता त्याच ब्रिजला 66 ठिकाणी मेट्रोच्या नावाखाली भगदाड पाडण्यात येणार आहे। मी सध्या याच सिंहगड रोडवर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हाच तो ब्रिज आहे आणि याच ब्रिजला 66 ठिकाणी भगदाड पाडण्यात येणार आहे। कारण काय तर मेट्रोचं कारण दिलंय। एकंदरीत या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रयोजन खरं तर करण्यात आलंय, मात्र ते प्रयोजन किती तुटपुंज आहे हे या ठिकाणी दिसून येतंय। 66 ठिकाणी खरं तर हे भगदाड पाडणार आहे आणि पुन्हा एकदा या रस्त्यावरील ज्या नागरिकांना या संपूर्ण ठिकाणी वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो पुढे दिसून येणार आहे। काय एकंदरीत प्रश्न आहे खरं तर याच्यावरती आता विद्युत रोषणाईसाठी मोठा खर्च महानगरपालिकेकडून करण्यात येतोय। हा पूल पाडण्यात येणार आहे। तर या संदर्भात आम्ही त्यांना आधी सांगितलं होतं तर त्यांनी म्हणले नाही मेट्रो हे आमचं जाणार आहे, आमच्या लक्षात नाही आलं, पण ब्रिज मेट्रो बाधित होत आहे। दोन्ही बाजूला तो 4-4 फूट बाधित होत असल्यामुळे नागरिकांची एवढी वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे की विचारायचं ना। आत्ताच दोन्ही ब्रिज चालू असून सुद्धा 1-1 किलोमीटर लाईन लागते आणि आता महानगरपालिकेने जे 2 कोटी रुपये आता विद्युत रोषणासाठी केलेले आहेत ह्या विद्युत रोषणाचा काहीही एक उपयोग होणार नाही आहे। महानगरपालिकेने हा जो वायफट खर्च होणार तो त्यांनी त्वरित थांबावा। आत्ता जेव्हा जिथं पुलाची चढण आणि उतरण आहे तिथं बाजूला रस्ता फक्त 18 फुटाचा राहिलेला आहे। ज्यावेळी हे काम चालू होणार आहे त्यावेळी या 18 फुटातूनच फक्त वाहतूक होणार आहे अख्ख्या सिंहगड रोड। त्यामुळे आम्हाला कमीत कमी 10-10 किलोमीटरपर्यंत रांगा पाहायला मिळतील। त्यामुळे याचा परत पुनर्विचार व्हावा आणि लोकांचं वाहतुकीचा जाण्या येण्याचा त्रास कमी करावा एवढीच आम्हाला विनंती राहील। कॅमेरामन निखिल करंदीकर सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे।